मंडळी, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। उन्हाळा चालू आहे, मस्तपैकी आंब्याचा सीझन चालू आहे। तर अशी मँगोपासून झटपट बनणारी सगळ्यांचीच आवडते, लहानांनाच काय तर मोठ्यांना पण आवडणारी अशी मँगो आईस्क्रीम आज आपण पाहणार आहोत। नॅचरल पद्धतीने, घरच्या घरी सोप्या पद्धतीने, कमी साहित्यामध्ये। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला फक्त 2 आंबे पाहिजे। 2 आंब्यापासून आपण भरपूर आईस्क्रीम बनवणार आहोत। 1 कप व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे, ती व्हिपिंग क्रीम नेहमी चिल्ड घ्यायची। अर्धा कप कंडेन्स मिल्क घेतलेले आहे आणि येलो फूड कलर, ऑप्शनल आहे कलर, पण छान दिसतो। सर्वात आधी 2 आंबे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। ते आपण याचा आता फोडी करून याचा पल्प काढून घेऊया। पाहू शकता आपली मँगो प्युरी रेडी झालेली आहे। इथे मी 2 हापूस आंबे घेतले, ते पिकलेले होते, त्याच्यामुळे त्याचा फ्लेवर आणि कलर खूप छान येतो। तुम्ही कोणते आंबे वापरू शकता या आईस्क्रीमसाठी, पण हापूस आंबे घेतले तर त्याचा कलर आणि फ्लेवर खूप छान असतो, त्यामुळे टेस्ट खूप छान लागते त्याची। व्हिपिंग क्रीम आहे ती आपण आता बीट करून घेऊया। 4-5 मिनिटं लागतात फक्त। पाहू शकता कोणताही कलर ॲड न करता आईस्क्रीमला किती सुंदर कलर आलेला आहे। तुम्ही पाहिजे तर असंही पण आईस्क्रीम स्टोर करू शकता सेट करण्यासाठी। कदाचित तुम्हाला स्क्रीनवर हा कलर डार्क दिसत नसेल, पण जेव्हा तुम्ही स्वतः ही आईस्क्रीम बनवाल त्यावेळेस तुम्हाला समजेल किती सुंदर कलर येतो आईस्क्रीमचा। पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये ॲडिशनल येलो कलर ॲड करू शकता। आईस्क्रीम मिक्सरमध्ये मी 2 येलो कलरचे ड्रॉप्स टाकलेले आहेत। मिक्स करूया। आईस्क्रीम एका भांड्यात काढून घेऊया आता सेट करण्यासाठी। पाहू शकता 1 कप व्हिपिंग क्रीमची आपली किती सारी आईस्क्रीम तयार झालेली आहे। हे छोटे छोटे जे मँगोचे चंक्स आहेत, खूप छान लागतात आईस्क्रीम खाताना। तुम्ही वाटल्यास तर फोडी कट करून टाकू शकता, तेही छान लागतात। मँगो आईस्क्रीमचं मिक्सर आपण एका भांड्यात काढून घेतलेलं आहे। यातला क्लिंग लॅप लावलेला आहे। हे आता फ्रीजरमध्ये 1 रात्रभरासाठी ठेवून देऊया सेट होण्यासाठी। उद्या सकाळी पाहूया। आईस्क्रीम आपली छान सेट झालेली आहे, सर्व करूया। छानपैकी क्रीमी आईस्क्रीम तयार झालेले आहे। तर आपली मँगो आईस्क्रीम खाण्यासाठी रेडी आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।